नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियनची फेमस डिश, ते म्हणजे दही भात. दही भात खायला खूप छान लागतो आणि आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे. चला तर मग या रेसिपीचे साहित्य पाहून घेऊया. इथे मी 2 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 1 वाटी दही घेतलेले आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 2 बारीक मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ. फोडणीसाठी मी इथे मोहरी 1 चम्मच घेतलेली आहे. जिरे 1 चम्मच घेतलेले आहेत. हिंग 1 चम्मच. उडीद डाळ 1 चम्मच आणि फोडणीसाठी तेल. 1 ग्लास पाणी मी भात शिजवण्यासाठी घेतलेला आहे आणि तांदूळ मी ह्या ग्लासने घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण भात शिजवून घेऊया. तांदूळ फडफडीत भात होणारा वापरलेला असेल तर तुम्ही पहिल्यांदा शिजवताना जास्त पाणी वापरून तुम्ही भात शिजवू शकता. तर इथं आपला भात शिजलेला आहे. तर आपण हा जो भात आहे तो एका बाउल मध्ये काढून घेऊया. भात एकदम चिकट शिजलेला आहे. त्यातून खमंग असा वास सुटलेला आहे. इंद्रायणी तांदळाचा वास येतो छान. तर इथं मी भात हा बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. तर हा भात थंड झाल्यानंतरच आपण याला फोडणी देणार आहे. तर तुम्ही कधीही गरम गरम भातामध्ये दही टाकू नका, त्याची चव बदलणार. तर आपण हे थंड करूनच यामध्ये दही मिसळायचं आहे. इथे आपला भात थंड झालेला आहे. तर आपण आता दही भात बनवायला सुरुवात करूया. तर यामध्ये आपण हे 1 वाटी दही मिक्स करणार आहोत. हे चांगले मिश्रण मिक्स करून घ्या. यामध्ये कोणतीही गाठ राहिली नाही पाहिजे. नंतर यामध्ये जर जास्त घट्ट झालं तर थोडेसे पाणी ओतून घ्या. इथे मी जो भात आणि दही आहे हे मी दुसऱ्या बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. या दही भाताचं मुख्य रहस्य म्हणजे याची फोडणी देणे आहे. ती फोडणी मी कशी देते ते तुम्ही नीट पहा. चला तर मग आपण या दही भाताला फोडणी देऊया. यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. यामध्ये आपण उडीद डाळ भाजून घेऊया. उडीद डाळ थोडी भाजली की गॅस बंद करूया. यामध्ये आपण टाकूया मोहरी, जिरे टाकून घेऊया. आता गॅस चालू करून हे छानपैकी भाजून घेऊया तडतडेपर्यंत. या फोडणीचा महत्वाचा पार्ट हाच आहे की जिरे मोहरी छान असे भाजून घ्या. आता यामध्ये आपण 1 अर्धा चम्मच हिंग टाकून घेऊया.
फोडणीतून किती खमंग असा वास सुटलेला आहे जिरे मोहरी आणि उडदाच्या डाळीचा. नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली मिरची. नंतर टाकणार आहोत हा कढीपत्ता. नंतर यामध्ये आपण टाकूया मीठ. आणि हे सर्व मिक्स करूया. कढीपत्ता हा कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि गॅस बंद करूया. अशा प्रकारे जर तुम्ही फोडणी दिली तर तुमचा दही भात हा खूप छान पद्धतीने बनेल. तुम्ही बघू शकता किती छान सर्व प्रकारे भाजले गेलेले आहे. तर इथं आपला कढीपत्ता हा कुरकुरीत भाजला गेलेला आहे. तर आपण हे जी फोडणी आहे ती भातामध्ये ओतून घेऊया. आणि हे मिक्स करूया. तुम्ही बघू शकता किती छान दहीभात तयार झालेला आहे. यातून खमंग असा वास सुटलेला आहे. फिनिशिंग साठी आपण येथे लास्टला कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून आपण हे मिक्स करूया. तुम्ही यामध्ये डाळिंब, पायनॅपल कोणतेही फ्रूट यामध्ये घालू शकता. अतिशय छान अशी टेस्ट येते फ्रूट घातल्याने यामध्ये. तर अशा प्रकारे आपला दहीभात हा रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला दहीभात रेडी झालेला आहे. आणि मी इथे डाळिंब फ्रूट वापरलेला आहे आणि ऑरेंजने मी डेकोरेट केलेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा कशी झाली रेसिपी. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.